नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आलेला नाहीये। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून 26 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता। यामध्ये एकूण 1642.18 कोटी इतका निधी जो आहे तो 6व्या हप्त्याच्या वितरणासाठी इथे मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती इथे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेली होती। त्यामध्ये त्यांनी 29 मार्च ते 31 मार्च या कालावधीपर्यंत निधी वाटप जे आहे ते पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारची माहिती इथे दिलेली होती। त्यानंतर अशी सुद्धा एक शक्यता सांगण्यात आली होती की सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा शेवट असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जाईल। हप्ता वितरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी इथे पूर्ण असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो 31 मार्च पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची शक्यता होती। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाहीये। त्यामुळे शेतकरी वर्गातून रोष जो आहे तो आपल्याला पाहायला भेटत आहे। कमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया ज्या आहेत त्या इथे दिल्या जात आहेत। तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया होणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो पात्र शेतकऱ्यांना इथे दिला जाणार आहे। परंतु या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती संबंधित मंत्र्यांकडून किंवा सरकारमधील कोणत्याही घटकाकडून अजूनपर्यंत इथे देण्यात आलेली नाहीये। ज्या वेळेला अपडेट दिली जाईल त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ मार्फत त्याची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।